चला, मुस्लिम कायद्यानुसार मृत्यूपत्र म्हणजे वसियतबद्दल जाणून घेऊया. तर मुस्लिम कायद्यात मृत्यूपत्रांचं काय? सगळ्यात आधी हे मृत्यूपत्र म्हणजे नक्की काय असतं ते बघूया. सोप्या भाषेत सांगायचं तर मृत्यूनंतर आपल्या मालमत्तेचं काय व्हावं हे सांगणारी ही एक कायदेशीर घोषणा आहे. म्हणजे हे एक असं कायदेशीर कागदपत्र आहे जे मृत्यूनंतरच लागू होतं. यात दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक म्हणजे मालमत्तेचे हक्क देणं आणि दुसरा म्हणजे ते मृत्यूनंतरच लागू होणं. अच्छा, मग हे मृत्यूपत्र कोण बनवू शकतं? मृत्यूपत्र करणाऱ्या व्यक्तीसाठी 3 गोष्टी आवश्यक आहेत. ती मुस्लिम असावी, मानसिकदृष्ट्या सक्षम असावी आणि तिचं वय 18 पेक्षा जास्त असावं. आणि गंमत म्हणजे मुस्लिम कायद्यात मृत्यूपत्रासाठी कोणतीही विशिष्ट पद्धत नाही. ते तोंडी किंवा लेखी कसंही असू शकतं. पण हो, या अधिकारावर काही महत्त्वाचे निर्बंध नक्कीच आहेत. यातली सगळ्यात मोठी मर्यादा आहे ही संख्या 1/3. या नियमाचा अर्थ असा की एखादी व्यक्ती आपल्या एकूण मालमत्तेच्या फक्त 1/3 भागाचं मृत्यूपत्र करू शकते. आणखी एक नियम म्हणजे जर कोणी मृत्यूपत्र करणाऱ्या व्यक्तीचा खून केला तर त्याला मालमत्ता मिळत नाही. आता सुन्नी आणि शिया कायद्यांमध्ये मृत्यूपत्राबद्दल काही फरक आहेत ते पाहूया. यातला एक मोठा फरक कायदेशीर वारसांना मालमत्ता देण्याबद्दल आहे. आता मृत्यूपत्र आणि हिबा म्हणजे भेटवस्तू यात काय फरक आहे ते समजून घेऊया. हिबा म्हणजे भेट. यात मालमत्ता लगेचच आणि व्यक्तीच्या हयातीतच दिली जाते. या तक्त्यातून त्यांच्यातला फरक लगेच लक्षात येईल. कधी लागू होतं, रद्द करता येतं का आणि मालमत्तेची मर्यादा. म्हणजे वसियतचा कायदा व्यक्तीची इच्छा आणि कुटुंबाचे वारसा हक्क यांत एक प्रकारचा समतोल राखतो. शेवटी प्रश्न हा उरतो की हे जुने नियम वैयक्तिक स्वातंत्र्य आणि कुटुंबाचे हक्क यांत संतुलन कसं साधतात.